नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। आमच्याकडे तर जोरदार पाऊस सुरू झालेला आहे आणि जोरदार पावसाचं आगमन झालेलं आहे। तुमच्या इकडे काय परिस्थिती आहे कमेंट करून नक्की सांगा। आता पावसाळा म्हटलं तर कपडे सुकत नाही आणि त्यामधनं कुंबट आणि आंबट वास येतो म्हणजे येतोच। मग अशा वेळेस आपण कितीही परफ्यूम मारला तरी सुद्धा कपड्यामधून स्मेल येतो म्हणजे येतो। मग अशा वेळेस तर आपण कम्फर्ट म्हणा किंवा जे फॅब्रिक सॉफ्टनर असतात ते वापरायला हवेत, पण ते वापरले तरी सुद्धा जर तुमचे कपडेच सुकले नसतील तर मग काय फायदा ना। थोडाफार तर तो स्मेल नक्कीच कमी होतो, पण ते कपडे सुकण्यासाठी एक जबरदस्त टूल आपण बनवणार आहोत। म्हणजेच काय, एकाच ठिकाणी भरपूर असे कपडे सुद्धा मावतील आणि इन केस जर कपडे बाहेर सुकले नसतील तर रात्री तुम्ही फॅन खाली सुद्धा हे टूल व्यवस्थितरित्या अरेंज करून ठेवू शकता। म्हणजेच काय, तुमचे सगळे कपडे व्यवस्थितरित्या सुकणार आहे। आता इकडे साधारणतः 3 फुटाचे मी PVC पाईप घेतले आहेत। आता हे मी माझ्या मेजरमेंट मी घेतले आहे, तुम्ही कमी जास्त करू शकता केवढं तुम्हाला ते टूल बनवायचं आहे त्या हिशोबाने। आता मी इकडे मेणबत्ती घेऊन ह्या दोन्हीही पाईपला थोड्या थोड्या अंतरावरती होल करून घेते आहे दोन्हीही बाजूनी। आता बघा, आता हा PVC पाईप मी म्हटलंय, पण PVC पाईपमध्ये सुद्धा भरपूर प्रकार असतात। आता की नळ फिटिंगसाठी जो PVC पाईप वापरला जातो तो PVC पाईप अगदी जाड असतो। ऑब्वियसली त्यामधनं कोणतंही लिकेज नको व्हायला म्हणून तो PVC पाईप अगदी जाडसर असतो, त्याचा पूर्ण लेयर अगदी जाड असते। आपण त्याला होल जरी पाडायला म्हटलं तर सहजासहजी ते पाडता येणार नाही। त्यासाठी आपल्याला ह्या टूलसाठी हा PVC पाईप जो लाईट फिटिंगसाठी वापरला जातो तो PVC पाईप वापरायचा आहे। हा PVC पाईप पातळसर असतो, आपल्याला होल पाडायचे असले तर व्यवस्थितरित्या होल सुद्धा पडल्या जातात। त्यामुळं PVC पाईप नेमका कोणता हे तुम्हाला खरंच कळलं पाहिजे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जा। आता दुसरी गोष्ट, हा PVC पाईप जेव्हा आपण घेतोय आणि याला होल पाडतोय तर हे होल तुम्ही एकदम कमी डिस्टन्सवर सुद्धा पाडू शकता आणि एकदम जास्त डिस्टन्सवर सुद्धा पाडू शकता। आता माझं म्हणाल तर थोडंसं जास्त डिस्टन्सवर पाडा, का? कारण आपण प्रत्येक लेअरवरती एक टूल बनवणार आहोत, त्यामुळे कपडे सुकणार आहे। सो त्या कपड्यांना हवा खेळती राहावी, हवा लागावी म्हणून आपण थोड्या थोड्या अंतरावरती हे बनवणार आहोत। आता तुम्हाला जवळपास दिसत असेल, पण मी एक होल सोडून एक होल असं मोठं करून घेते आहे। आता बघा, दोन्हीही PVC पाईपला व्यवस्थितरित्या होल आपण करून घेतलेले आहेत। तुम्हाला व्यवस्थित मी दाखवते आहे। गरम करून घ्यायचं व्यवस्थित, त्याला मस्त असे होल पडतात। आता इथे तुम्हाला एखाद्या साडी असेल ना तुमची जुनी पुराणी, त्याचे तुम्ही लेयर करू शकता, काठं काढून घेऊ शकता आणि तसेच पूर्ण एक दोरी टाईप लेयर करून घेऊ शकता, किंवा मग अशी तुम्ही एक दोरीच वापरू शकता। माझं विचाराल तर दोरी वापरा, का? कारण एकदाच आपलं फिक्स हे टूल बनवून तयार होतं। आता ही दोरी तुम्हाला 30 रुपयाला किंवा अगदी कमी रुपयात सुद्धा मिळून जाईल। PVC पाईप हा 10ला तुम्हाला अगदी आरामात मिळेल, म्हणजे 10ला एक अशा पद्धतीने 20 रुपयाचा हा पाईप मला भेटलेला होता। सो जास्त काहीच पैसे लागत नाही। आता बघा, आपण दोरी वापरतोय, सो दोरी एकदम जाड वापरायची नाही, बारीक जेवढे आपण होल केले त्या हिशोबाने। आता जर तुमचे होलमधून ती दोरी जात नसेल तर होल पुन्हा मोठे करा। आता मी पुन्हा थोडेफार होल मोठे करून घेतले, सो जेणेकरून दोरी यामधून जाईल। आता दोरी एकदम बारीक सुद्धा मिळते आणि एकदम जाड सुद्धा मिळते, सो तुम्ही किती होल पाडले त्यानुसार तुम्ही घेऊ शकता। दुसरी गोष्ट, इकडे आपल्याला दोरा वापरायचा नाही, जो जाड दोरा असतो ना तो सुद्धा आपल्याला इकडे वापरायचा नाहीये। आता बघा, आपण इकडे छोट्या छोट्या अंतरावरती डिस्टन्स ठेवून होल केलेत, बरोबर? सो आपल्याला काय करायचं, हे दोन्हीही PVC पाईप असे घ्यायचे आहेत आणि एका होलमधून काढल्यानंतर सेम ज्या होलमधून आपण टाकलंय त्याच होलच्या मधून आपल्याला दुसऱ्या पाईपमधून टाकायचं। बघा, 3 नंबरच्या होलमधून मी यामध्ये टाकते, दुसऱ्या पाईपमधून टाकलं, म्हणजेच पहिल्या पाईपमधून दुसऱ्या पाईपमधून सुद्धा तिथूनच। त्यानंतर व्यवस्थितरित्या खालचा लगेच होल घ्यायचा आणि तिथून आत करत अशा पद्धतीने तुम्हाला दोरी ओढत राहायची आहे। आता साडीचे काठं म्हणजे कसं, तर साडीच्या तुम्हाला छोट्या छोट्या अशा खूप मोठ्या आपण नाडा म्हणतो ना त्या टाईपचं हे करायचं आहे आणि मोठ्या मोठ्या घेऊ शकता। साडीचा पण रियूज होईल, पण काय होईल की त्यावरती आपण मात्र जाड कपडे टाकू शकणार नाही। आता कितीही नाही म्हटलं तर पुराणी आपण साडी घेतली, जुनी साडी घेतली तर ती ऑब्वियसली थोडीशी कुईट झालेलीच असते ना, सो ती फाटण्याचे चान्सेस असतात। त्यामुळेच म्हटलं की आपण एवढं आता PVC पाईप आणलेच आहे तर मग दोरीच घ्या। आता बघा, मी एका दोऱ्यातून हे काढलंय आणि पुन्हा एका अंतरावर सोडून दुसऱ्या याच्यातून हे बाहेर काढलं त्याच पाईपमधून। मग एका 2 याच्यातून होल झाल्यानंतर दुसऱ्या पाईपमधून आपल्याला टाकायचं आहे। सेम पद्धतीने माझा आवाज ऐकल्यापेक्षा जर तुम्ही हे व्यवस्थितरित्या बघितलं तर तुम्हाला हे खूप छान पद्धतीने समजून येईल।
आता आपण मागच्याच व्हिडिओमध्ये बघितलं आहे की आपण एक चाळणी वापरून कशा पद्धतीने टूल बनवायचं. सो तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर मी डिस्क्रिप्शनला लिंक देते किंवा या व्हिडिओच्या शेवटीसुद्धा लिंक देते. खूप छान छान टूल मी तुमच्यासोबत शेअर करते आणि या टूल मागे मी शेअर करण्याच्या मागे कारण एवढंच आहे की इन केस तुमचे दिवसभर कपडे गॅलरीमध्ये म्हणा किंवा टेरेसवरती जर पावसाच असतो सो तिथे तर चान्सच नाही आहे. गॅलरीमध्ये जर सुकले नसतील तर मग रात्री जेव्हा आपण झोपतो तो ज्या खोलीमध्ये आपण झोपतोय तिथेच जर तुम्ही कुठेही हे टांगून ठेवू शकता. म्हणजे कसं की रात्रभर आपली सुद्धा छान झोप होते आणि कपडे सुद्धा सुकतात. आणि कसं आहे पावसाळ्यामध्ये इन्फेक्शन व्हायचे खूप चान्सेस असतात. त्यामुळे पावसाळ्यात हे कपडे सुकणं खूप गरजेचे आहेत. जर थोडेफार कपडे हे सुकले नसतील तर मग ते कशा पद्धतीने सुकवायचे यावरती सुद्धा मी व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ बघितला नसेल तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही डिस्क्रिप्शनला लिंक आहे तिथे जाऊन नक्की बघा. असेच युजफुल व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा. कारण मला तुमच्यासोबत असे ट्रिक शेअर करायला खूप आवडतात. त्याने मला सुद्धा खूप फायदा होतो आणि मला फायदा झाला तर मग काय मी लगेच तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. मला असं वाटते चला माझ्या मैत्रिणींना माझ्या सगळ्या भावांना वगैरे सगळ्यांना हा व्हिडिओचा थोडा जरी फायदा झाला तर मला छान वाटेल म्हणून मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते. आणि मला फायदा झाला तर तुम्हाला होणारच हे मात्र मी खात्रीशीररित्या सांगते. आता बघा ज्या होलमधून हे जात नाही आहे तिथे मी पुन्हा थोडंसं गरम करून असा होल थोडासा मोठा करून घेते आहे. आणि हा PVC पाईप घेतल्यामुळे अगदी पातळ असल्यामुळे तो व्यवस्थितरित्या होलसुद्धा होतो. इन केस तुम्हाला PVC पाईप वापरायचा नसेल मॉप असतो ना आपला जर तो जुना झाला असेल त्याचा रॉड जुना झाला असेल तर 2 रॉड घेऊ शकता किंवा मग मोठ्या काठ्या बांबू तोही घेऊ शकता. अगदी तुमच्यावरती आहे. आता तुम्हाला इथे डिस्टन्स मेंटेन करायचा आहे. किती लांब हे ठेवायचं आहे ना जे PVC पाईप घेतला त्यामध्ये अंतर किती हवं. सो जर तुम्ही काड्या घेतल्या किंवा मोठे बांबू घेतले तर त्याला तुम्हाला गाठ मारायची प्रत्येकी. सो बघा इकडे आपले रेडी झालेलं आहे आणि हे बघू शकता मी अशा पद्धतीने टांगले. तुम्हाला सेम पद्धतीने घरात कोणत्याही रूममध्ये तुम्ही टांगू शकता. व्यवस्थित सील करू शकता. यूज अँड थ्रोचा रबर बँडचा वापर करू शकता. जबरदस्त असं झालंय बघितलं ना तुम्ही. अगदी मी इकडे किती केलेले आहे तुम्हाला ते सुद्धा दाखवते आहे. खूप छान पद्धतीने आपला हा टूल तयार होतो. तुम्ही लहान मुलांना सुद्धा हे टूल करताना एंगेज करू शकता. बघा 1 2 3 4 5 6 7 आपले हे झाले आहेत. यावरती भरपूर कपडे मावतात तुम्ही बघू शकता. कपडे सुद्धा इकडे मी टाकलेले आहेत. काही याच्यावर जर जड कपडे झाले त्यामुळे ते खाली झालं तुम्ही पुन्हा टाईट करू शकता पण हे तुटत नाही. हे ॲज इट इज तुम्ही तुमच्या रूममध्ये शिफ्ट करू शकता. खूप जबरदस्त टूल आहे. नक्की बनवून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. यामध्ये नक्की कपडे सुकतात म्हणजे सुकतात. कमी जागेमध्ये भरपूर कपडे यामध्ये सुकतात. त्यामुळे या पावसाळ्यात अशा पद्धतीने नक्की टूल बनवून बघा. आणि म्हणजे मेन काय होतं माहिती आहे का टाकाऊपासून टिकाऊ सुद्धा होऊन जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला स्टँडसुद्धा खरेदी करावं लागत नाही. त्यामुळे पैशाचा सुद्धा बचत होते. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि फेसबुकला फॉलो करा.